आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ताजी बातमी आहे ती म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक 3 टप्प्यात होणार आहे। महाराष्ट्र जिल्हा परिषदा त्याचबरोबर नगरपालिका आणि महानगरपालिका अशा 3 टप्प्यात ही निवडणूक होणार आहे। तीनही टप्पे हे वेगवेगळे असतील। 30 जानेवारीपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची तयारी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। कोर्टाने 30 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 30 जानेवारीपर्यंत पूर्ण करा असे आदेश हायकोर्टाने दिलेत आणि त्यानंतर आता 3 टप्प्यामध्ये या निवडणुका होणार असल्याचं कळतंय। राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत। राहुल, 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत, खरं तर अपेक्षा होती, मात्र कशा पद्धतीने नियोजन केलं जाणार आहे? निवडणूक आयोगाने तसा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला आहे आणि त्याची माहिती सुप्रीम कोर्टामध्येही सांगितली जाईल असं सूत्र सांगतायत। प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर 120 दिवसामध्ये महानगरपालिकेचा कार्यक्रम करून सुनावण्या पण घ्याव्या लागतात। त्या करून मग बाकीच्या गोष्टी महानगरपालिकेसाठी होतील। त्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुका कदाचित सर्वात शेवटी घेतली जाण्याची शक्यता आहे। सर्वात आधी जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील असं दिसतंय आणि जिल्हा परिषदेच्या नंतरच्या टप्प्यामध्ये मग नगरपालिका आणि नंतर सर्वात शेवटी महानगरपालिका। सुप्रीम कोर्टाने 2 वेळेला राज्य सरकारला विचारणा केली होती। आधीच्या निकालाप्रमाणे 4 महिन्यात निवडणुका घ्यायच्या होत्या, ती मुदत पूर्ण झाली नाही कारण वेगवेगळी कारणं सांगितली गेली। आता मात्र शेवटचं जे अल्टिमेटम सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला दिलं आहे त्याच्यानंतर निवडणूक आयोगानं हा प्लॅन फेज आउट केला आहे आणि त्याच्याप्रमाणे 3 टप्प्यात ह्या निवडणुका। पहिल्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषदा एकत्रित उर्वरित निवडणुका होतील। विनोद, धन्यवाद राहुल दिलेल्या अपडेट्स बद्दल। आपण बघतोय की 3 टप्प्यांमध्ये या निवडणुका होणार आहेत। जिल्हा परिषद त्याचबरोबर नगरपालिका आणि त्यानंतर शेवटी महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत।